नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला मेन्सुरेशन टॉपिक या ठिकाणी चाललाय। आपण मेन्सुरेशनची या ठिकाणी 7.1 ही प्रॅक्टिस सेट आपण संपवली। आता आपली 7.2 ही प्रॅक्टिस सेट चाललेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, मेन्सुरेशन हा टॉपिक खरं पाहता मुलांना थोडासा वेगळा वाटतो, पण वेगळा अजिबात नाहीये। काही फॉर्म्युले आहेत, त्या बेसवरच हा टॉपिक आपल्याला रन करायचा आहे। या ठिकाणी आपण 7.2 प्रॅक्टिस सेट घेतोय। अगदी 3 ते 4 प्रॉब्लेम, 2 ते 3-4 प्रॉब्लेम आपल्याला या टॉपिक मध्ये पाहायचे आहेत। जास्त काही अवघड नाहीये। सर्वांनी या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करा, व्यवस्थित फोकस देऊन या ठिकाणी बघा। मेन्सुरेशन हा टॉपिक चॅप्टर नंबर 7 या ठिकाणी त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे। आपलं पहिलं एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 7.2 चं द रेडाय ऑफ टू सर्कल्स। काय म्हणले या ठिकाणी बेटा? द रेडाय ऑफ टू सर्कल्स, द रेडाय ऑफ टू सर्क्युलर एंड्स। बघा, द रेडाय ऑफ टू सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्ट्रम शेप, बरोबर आहे, ऑफ फ्रस्ट्रम शेप। हा बेटा जो आहे ना, हा फ्रस्ट्रम शेप असतो, ठीक आहे। हा जो या ठिकाणी शेप दिलाय हा फ्रस्ट्रम शेप असतो आणि हा सर्क्युलर एंड आहेत बेटा। एंड म्हणजे काय? त्याचे टोक, आणि त्याचे टोक कसे आहेत? वरतून पण सर्क्युलर आहे, खालून पण सर्क्युलर आहे, आणि तेच सांगितलंय त्यांनी, टू सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्ट्रम शेप बकेट आर 14 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर। म्हणजे या ठिकाणी हा जो शेप आहे बेटा, हा जो शेप आहे हा बघा या ठिकाणी हा गोल, थोडक्यामध्ये फ्रस्ट्रम शेप म्हणजे आपलं बकेट समजा, आपलं बकेट, आणि हे बकेटमध्ये वरतून पण बकेटचं गोल असतं आणि खालून पण थोडंसं गोल असतं। सर्वांना माहिती, या गोलमध्ये सेंटर हा इथं आहे, याचा सेंटर इथं आहे, याचा सेंटर आणि बाउंड्री म्हणजे रेडियस आहे, याचा सेंटर आणि बाउंड्री म्हणजे रेडियस आहे। या सेंटर पासून म्हणजे ह्या सर्कल मध्ये, ह्या सेंटर पासून या सर्कलच्या बाउंड्री पर्यंत, या सर्कल मध्ये छोट्या सेंटर पासून बाउंड्री पर्यंत, ह्याला आपण R1 म्हणलं, याला R2 म्हणलं, ठीक आहे। त्यांनी काय म्हणलंय? मोठा जो शेप आहे, मोठा जो आहे एंड, तो 14 सेंटीमीटरचा आहे। हा R1 14 सेंटीमीटर आहे, हा 14 सेंटीमीटर आहे, आणि या ठिकाणी R2 किती आहे? 7 सेंटीमीटर आहे, ठीक आहे। हा 14 सेंटीमीटर आणि हा 7 सेंटीमीटर या ठिकाणी दिले। हाईट ऑफ द बकेट इज 30 सेंटीमीटर। याची जी हाईट आहे बेटा, हे जे एच आहे या ठिकाणी, हा जो एच आहे, हाईट जी आहे या खालच्या गोल पासून वरच्या ह्याच्यापर्यंत, ही जी हाईट आहे ती आहे बेटा या ठिकाणी 30 सेंटीमीटर। हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड। तर या सगळ्या डायमेन्शन त्यांनी दिलेले आहेत, जे आपण फिगरमध्ये बघितल्या। सर्क्युलर एंड दिलेले आहेत दोघांचे, त्याचे आर दिलेले आहेत म्हणजे रेडियस दिलेला आहे, रेडाय दिलेला आहेत, आणि आपल्याला काय विचारलंय? त्या बकेटची हाईट पण दिलेली आहे। आपल्याला विचारलंय त्याच्यामध्ये वॉटर किती होल्ड होतं। विद्यार्थी मित्रांनो बघा, आता काय करायचं या ठिकाणी? सोल्युशन म्हणा। सर्वांना माहिती, फॉर बकेट विच इज फ्रस्ट्रम शेप। हा जो बकेट आहे बेटा, हा फ्रस्ट्रम शेप साठी आहे। तिथे R1 किती आहे? लिहा R1 किती आहे? हा बकेट फ्रस्ट्रम शेप सारखा R1 किती आहे? तिथे 14 सेंटीमीटर, जे इथं आहे ते लिहिलं आपण। R2 किती आहे? 7 सेंटीमीटर, हा 7 सेंटीमीटर R2 साठी लिहिला। आणि हाईट किती आहे? हाईट आहे एच लिहिला 30 सेंटीमीटर। पुढे काय म्हणा? व्हॉल्यूम ऑफ फ्रस्ट्रम। आता हा फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑफ फ्रस्ट्रम। हा जो बकेट सारखा शेप आहे त्याला फ्रस्ट्रम म्हणतात, आणि याचा व्हॉल्यूम आपल्याला काढायचा असेल तर व्हॉल्यूम ऑफ फ्रस्ट्रम हा फॉर्म्युला आहे। काय येतो बेटा? व्हॉल्यूम ऑफ फ्रस्ट्रम इज इक्वल टू 1/3 पाय एच ब्रॅकेट मध्ये R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 आणि R1 इंटू R2 हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे। फॉर्म्युला लक्षात आला? व्हॉल्यूम ऑफ फ्रस्ट्रम इज इक्वल टू 1/3 पाय एच। पायची व्हॅल्यू किती आहे रे? 22/7 1/3 पाय एच ब्रॅकेट मध्ये R1 प्लस R2 प्लस R1 इंटू R2 लिहा। आता या ठिकाणी 1/3, पायची व्हॅल्यू 22/7, एच ची व्हॅल्यू 30 लिहिली या ठिकाणी। कुठे गेली? हे बघा, एच ची व्हॅल्यू 30। हा R1 R2 आणि R1 इंटू R1 लिहिला 14, R2 लिहिला या ठिकाणी 7, आणि R1 R2 किती लिहिला बेटा? R1 14 लिहिला, R2 7 लिहिला। इथपर्यंत लक्षात आलं? त्याच्यानंतर म्हणा, हा किती आला बेटा? हा बघा, हा 3 1 जा 3 आणि हा 3 10 जा 30, म्हणजे वरती डिनॉमिनेटरला काय राहिलं? हा 22 इंटू 10 आणि डिनॉमिनेटरला 7,
आणि इथे काय राहिलं बेटा 14चा स्क्वेअर 196, 7चा स्क्वेअर फक्त 49 आणि 14 इंटू 7 98. आता या ठिकाणी हे टोटलची बेरीज करा 347 येते. हा 22 इंटू 10 अपॉन 7, हा 7 नी इथं या 343 ला मग हे करून टाका, भाग घालून घ्या. 7 1 जा 7, 7 4 जा या ठिकाणी 7 7 चोक 28 बरोबर आहे 28. उरले या ठिकाणी किती बघा 28 आणि हे उरले 6 बरोबर आहे. 7 9 जा 63 आणि या ठिकाणी 49 येतं. आन्सर काय आलं, हा 22 इंटू 10, हा इथं काही नसतो म्हणजे इंटू असतो, हा इंटू इथं इंटू 49. 22 इंटू 10 इंटू 49 आन्सर आलं 10780 सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम कसा असतो बेटा, व्हॉल्यूम क्यूब मध्ये असतो. व्हॉल्यूम क्यूब मध्ये असतो. ज्या प्रकारे आपण एरिया स्क्वेअर मध्ये काढतो, कसा पण आता ह्या रूमचा एरिया किती आहे 10 बाय 10 100 स्क्वेअर फीट, तसं जर ह्याचा किती असणार आहे बेटा, ह्याचा किती असणार आहे 10,780 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम आपण काढलाय. या ठिकाणी लक्षात आलं इथपर्यंत. मग या ठिकाणी व्हॉल्यूम इज इक्वल टू आपल्याला काय काढायचंय, हाऊ मच लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. व्हॉल्यूम इज इक्वल टू हा 1 लिटर ऑफ वॉटर म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणून या ठिकाणी या 10,700 सेंटीमीटर क्यूबला आपण 1000 ने या ठिकाणी डिवाइड केलं, कारण किती लिटर मध्ये पाणी मावेल, 1 लिटर पाणी म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब. त्यांनी काय दिले 1 लिटर, त्याला आपल्याला हे करून घ्यायचंय सेंटीमीटर मध्ये. लिटरचं काय 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. आपण काय केलं बेटा, हा 10,700 व्हॉल्यूम त्या बकेटचा आणि त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी म्हणजेच 1000 त्याला आपण सेंटीमीटर क्यूब मध्ये केलं. दोन्हीचे एकच झाले बेटा. हाला आपण डिवाइड केलं, 3 0 म्हणजे या ठिकाणी 0 आला, 3 0 म्हणजे या ठिकाणी पॉइंट आला पुढे 10.78 लिटर. हे लिटर मध्ये आपण पाणी लिटर मध्येच असतं ना, लिटर मध्येच होल्ड करतं आणि आपलं 10.78 लिटर पाणी मध्ये बकेट मध्ये होल्ड करेल फ्रस्ट्रम या शेपच्या. हे आपलं या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. 100% कळलं बेटा, इझी आहे, काहीही वेगळं नाहीये. मेन्सुरेशनचा हा प्रॅक्टिस सेट 7.2 मधला पहिला प्रश्न आहे. एकदा व्यवस्थित चेक करून घ्या, बघून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. द रेडाय ऑफ एंड्स ऑफ फ्रस्ट्रम्स आर 14 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. आपल्याला या एक्सरसाइज मध्ये फ्रस्ट्रमचेच एक्झाम्पल आहेत. फ्रस्ट्रम म्हणजे बकेट शेप, खालून गोल वरून गोल, खालून गोल वरून गोल. हा इथं सर्कल, इकडे सर्कल, ह्या दोघांचा रेडियस दिलाय त्यांनी फ्रस्ट्रमचा 14 आणि 6. हा बघा, हा सेंटर रेडियस कसा असतो, सर्कलच्या सेंटर पासून बाउंड्री पर्यंत. हा R1 हा दिला 14 सेंटीमीटर आणि हा R2 या ठिकाणी किती दिला बेटा, R2 दिला 6 सेंटीमीटर बरोबर आहे. या ठिकाणी दिले रिस्पेक्टिव्हली अँड इट्स हाईट इज 6 सेंटीमीटर. ह्याची हाईट त्यांनी आपण दिली, सेम फॉर्म्युला बेटा. हाईट किती आहे या ठिकाणी हाईट दिली त्याची 6 सेंटीमीटर. ठीक आहे, हाईट काढली आपण 6 सेंटीमीटर. आता लिहून घ्या बेटा, आपल्याला काय काय काढायचं आहे, आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया काढायचा आहे. कर्व्ड सरफेस एरिया काढायचा आहे, त्याचा फॉर्म्युला आहे, कसं काढायचं बघा. त्यानंतर आपल्याला सेकंड काढायचं आहे टोटल सरफेस एरिया, त्याचा टोटल सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे. लक्षात आलं इथे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा व्हॉल्यूम आपल्याला काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पायची व्हॅल्यू दिली आहे 3.14, जी आपण 22/7 घेत होतो त्यालाच डिवाइड केल्यानंतर ही 3.14 व्हॅल्यू येते, जे आपल्याला या कॅल्क्युलेशन मध्ये यूज करायची आहे. आता म्हणा सोल्युशन फॉर फ्रस्ट्रम शेप साठी म्हणा, याच्यामध्ये R1 किती आहे, जो आपण इथं 14 सेंटीमीटर म्हणला, R2 किती आहे 6 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे H, हा आहे हाईट 6 सेंटीमीटर, हे 6 आणि हे 14. आता म्हणा या ठिकाणी आपण याच्यामध्ये L कसा काढतो बेटा, L कसा काढतो बघा. L इज इक्वल टू रूट मध्ये h स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 चा स्क्वेअर. लक्षात आलं. याच्यामध्ये आपल्याला L काढून घ्या, हे
याच्यामध्ये आपल्याला यल काढून घ्यायचा आहे। यल किती आला बेटा, एच स्क्वेअर प्लस r1 मायनस r2 चा स्क्वेअर। या ठिकाणी एच किती आहे, या ठिकाणी एच आपल्याला यल का बरं काढायचा आहे रे, कारण आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया काढताना यल या ठिकाणी ठेवावा लागणार आहे, हा यल या ठिकाणी आपल्याला ठेवावा लागणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी यल काढून घेण्यासाठी, हा यल काढण्यासाठी यल इज इक्वल टू बरोबर आहे रूट मध्ये एच स्क्वेअर प्लस r1 मायनस r2 चा स्क्वेअर। ह्या व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुट करून घेतल्या। ह्या ज्या व्हॅल्यू आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपण जशाच तशा त्या ठिकाणी पुट करून घेतल्या। बघून घ्या, त्या ठिकाणी व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी पुट करून घेतल्या। त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण पुट करतो, त्या व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस पुट करतो विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला बघायची आहे। जेव्हा आपण त्या ठिकाणी त्या व्हॅल्यू पुट करतो, लक्षात आलं, त्या ठिकाणी आपण त्या व्हॅल्यू पुट केल्या बेटा। लक्षात आलं, हे जे यल जे आहे, हे जे पुट केले या ठिकाणी यल काढायचे आपल्याला। एच स्क्वेअर किती आहे बघा, एच स्क्वेअर किती आहे 6 करा, 6 स्क्वेअर प्लस r1 किती आहे 14, r2 आहे 6, 6 चा स्क्वेअर 36 प्लसला प्लस 14 मायनस 6 8 चा स्क्वेअर, 36 ला 36 8 चा स्क्वेअर या ठिकाणी किती येतो, 8 चा स्क्वेअर 14 येतो, 8 चा स्क्वेअर 64 येतो। फॉर फर्स्ट टर्म आपण काढलं, हे यल काय रे बेटा, हा यल जो आहे हा या ठिकाणी यल आहे, हा यल, याला आपण स्लांट हाईट म्हणूयात। ही जी बाजूची हाईट आहे या हाईट पेक्षा इकडची जी अशी हाईट गेलेली आहे याला स्लांट हाईट म्हणूयात, बरोबर आहे, याला स्लांट हाईट म्हणूयात। तर ही जी स्लांट हाईट आहे ह्याला यल आपण म्हणलं, आणि हे यल आपण फर्स्ट टर्मची काढून घेतली स्लांट हाईट। यल किती आलं मला सांगा, या दोघांची बेरीज 100 रूट 100, 100 कशाचा स्क्वेअर आहे सर, 10 चा स्क्वेअर आहे, 100 बाहेर काढ आणि या ठिकाणी यल इज इक्वल टू 10 सेंटीमीटर म्हण, 10 चा स्क्वेअर आहे। पुन्हा आपल्याला काय काढायचंय, पहिल्यांदा कर्व्ड सरफेस एरिया। आपण यल का बरं काढून घेतला रे बेटा, यल स्लांट हाईट आहे, यल स्लांट हाईट आहे ती आपल्याला, कारण कर्व्ड सरफेस एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये यल आहे। आणि या ठिकाणी बेटा फॉर फर्स्ट टर्म यल कसा काढला आपण, रूट मध्ये एच स्क्वेअर प्लस r1 मायनस r2 चा स्क्वेअर, एच स्क्वेअर प्लस r1 मायनस r2 चा स्क्वेअर, रूट मध्ये एच स्क्वेअर प्लस r1 स्क्वेअर r1 मायनस r2 चा स्क्वेअर, एच स्क्वेअर प्लस r1 मायनस r2 चा स्क्वेअर। या फॉर्म्युल्यामध्ये आपण स्लांट हाईट म्हणजेच यल, हा यल आपण काढला, हा यल आपण काढला। आता म्हणा पहिला कोणता आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया काढायचा आहे। पहिल्यासाठी कर्व्ड सरफेस एरिया काय फॉर्म्युला आहे त्याचा, कर्व्ड सरफेस एरिया पायल ब्रॅकेट r1 प्लस r2, पायल ब्रॅकेट r1 प्लस r2, पायल ब्रॅकेट r1 प्लस r2, कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया पायल ब्रॅकेट r1 प्लस r2, पायल ब्रॅकेट r1 प्लस r2, कर्व्ड सरफेस एरिया आपण काढतोय। पाय किती आहे बेटा, त्यांनी दिलेलं आहे 3.14, ते आपण इथं ठेवलं। एल च्या जागी एल किती काढले 10 ठेवलं, r1 किती आहे 14, r2 आहे 6, या ठिकाणी काय ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट 14 आणि 6 20, हा इथं काही ब्रॅकेट आहे, इथं मल्टिप्लिकेशन द्या, हा 10 ला 10, हा मल्टिपल ला मल्टिपल, हा 3.14 ला 14, हा किती येतो बेटा 20 इंटू 10 200 आणि 3.14 जशाच तसा दोघांचा मल्टिप्लिकेशन करा, आपल्याला सरफेस एरिया मिळतो, एरिया स्क्वेअर मध्ये असतो। कर्व्ड सरफेस एरिया आपण काढला, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 628 हे आन्सर आलं। 628 हे कशामध्ये बेटा, सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये, कारण एरिया काढलाय। ए बेटा लक्षात आलं का, एरिया काढलाय, एरिया काढलाय सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये। इथं आपण आलो इथपर्यंत 628 सेंटीमीटर स्क्वेअर, हे सगळं लक्षात आलं। आता नेक्स्ट आपल्याला घ्यायचंय स्लांट हाईट पर्यंत लक्षात आलं, हे सगळं आलं, हे यल म्हणजे स्लांट हाईट सगळं लक्षात आलं। हा सेकंड बघा, आता सेकंड काय काढायचं आहे बेटा, टोटल सरफेस एरिया काढायचा आहे। आपण कर्व्ड सरफेस एरिया काढला, हा कर्व्ड सरफेस एरिया काढला, बरोबर आहे, हा कर्व्ड सरफेस एरिया काढला। आता टोटल सरफेस एरिया काढा, टोटल सरफेस एरिया काढा, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय बघा, हा कर्व्ड सरफेसचा फॉर्म्युला लक्षात आला बेटा, हे दोन फॉर्म्युले या ठिकाणी लक्षात घ्या। आता कर्व्ड सरफेसचा काढूयात आपण। कर्व्ड सरफेस साठी काय काढायचं आहे, टोटल सरफेस साठी काय काढायचं आहे,
पायल ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस पाय R1, हा बेटा हा जो आहे हा कर्ड सरफेसचा आहे, पायल ब्रॅकेट R1 प्लस R2 आणि हा जो आहे प्लस पाय R1 चा स्क्वेअर प्लस पाय R2 चा स्क्वेअर. हे इथपर्यंत लक्षात आलं. हा झाला टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला लर्न करायचा आहे. पायल ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. हे लक्षात आलं बेटा सर्वांना? हे लक्षात आलं सर्वांना या ठिकाणी? हे लक्षात आलं. हा पायल R1 प्लस R2 हा फक्त कर्ड सरफेसचा आहे, तो पण आपण इथं ठेवला. पायल R1 प्लस R2 हा प्लसला प्लस दिला, हा प्लसला या ठिकाणी काय केला आपण प्लस दिला आणि R1 चा स्क्वेअर पाय R1 चा स्क्वेअर प्लस पाय R2 चा स्क्वेअर. हा पाय घेतला R1 चा स्क्वेअर केला प्लस घेतला पुन्हा पाय R2 चा स्क्वेअर. पायल R1 प्लस R2 पाय R1 चा स्क्वेअर प्लस पाय R2 चा स्क्वेअर. फॉर्म्युला टोटल सरफेस एरियाचा आहे. कर्ड सरफेस एरिया घ्या आणि त्याच्यानंतर प्लस करून पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 हे टोटल सरफेस एरियासाठी फॉर्म्युला आहे. लक्षात आला? कर्ड साठी लक्षात आला. पाय R1 प्लस R2 आणि ह्याच्यासाठी फक्त हे कर्ड सरफेसचा घेऊन पाय R स्क्वेअर प्लस पाय R2 ठेवायचा आहे, पाय R2 स्क्वेअर. लक्षात घ्या आपण याच्यासाठी तर पूर्ण व्हॅल्यू काढलेली आहे. पायल R1 प्लस R2 कुठं काढली आहे बेटा? हे बघा, हे ह्या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी आपण काढलेली आहे पायल R1 प्लस R2 याची पूर्ण व्हॅल्यू 628 आहे. ती 628 आपण काढलेली आहे. तीच या ठिकाणी पुट करा, तीच या ठिकाणी पुट करा. याच्यासाठी 628 हा कर्ड सरफेस आणि पाय किती आहे बेटा? पाय जशास तसा ठेवा. हा पाय कॉमन घेतला या दोघांचा आणि R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर केला. हा 628 पाय म्हणजे 3.14, हा R1 म्हणजे 14 चा स्क्वेअर, R2 आहे 6, R1 14 R2 6 आहे, जे मागे बघून आपण लिहिलं. इथं 628 हा 3.14, 14 चा स्क्वेअर 14 चा स्क्वेअर 196 आणि 6 चा स्क्वेअर 36. ह्या दोघांची सम करा. 196 प्लस 36 232 येतं. हा 3.14 आणि हा 628. हा 628 प्लस या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करा. 3.14 आणि 232 इंटू 3.14 याचा गुणाकार करा, मल्टिप्लिकेशन. आन्सर येतं 728.48. 728.48 हे आन्सर आलं. आणि मग याचा दोघांचा ऍडिशन करा. काय येतं ऍडिशन? 1356.48 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर, 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर हे या ठिकाणी आन्सर आलं. इथपर्यंत लक्षात आलं बेटा? आपण एरियाच काढलाय म्हणून स्क्वेअर दिलं. सेंटीमीटर तर एकच युनिट आहे जे सगळ्या प्रश्नाला लागू आहे. आपण एरिया काढला, टोटल सरफेस एरिया काढला, पाय R1 स्क्वेअर पाय R2 स्क्वेअर आणि कर्ड सरफेसचा फॉर्म्युला ठेवून पायल R1 प्लस R2 प्लस पाय R स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. लक्षात आलं? आणि इथं टोटल सरफेस काढला. आता नंतर काय काढायचंय आपल्याला? आता नंतर तिसरं काय काढायचंय बघा? तिसरं आपल्याला वॉल्यूम काढायचा आहे. या टोटल याचा वॉल्यूम काढायचा आहे. आता वॉल्यूम काढूयात बेटा. वॉल्यूम साठी काय फॉर्म्युला आहे? सर्वांना माहिती. पाय अपॉन 3h ब्रॅकेट R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. अरे बाबा, पाय बाय 3h आणि R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर R1 इंटू R2 पाय बाय 3h R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 हे आपण या ठिकाणी बघितलंय. हा वॉल्यूम साठी आहे. वॉल्यूम फॉर फर्स्ट टर्म हे आपण या ठिकाणी काढतोय. पायचा लिहा 3.14. हाईट किती आहे रे बेटा? हाईट आहे 6. 3 ला 3 घेतलं इथं. R1 किती आहे? 14 चा स्क्वेअर, R2 आहे 6 चा स्क्वेअर. R1 आणि R2 14 इंटू 6. हा घ्या बेटा. हा किती आला? हा 3 1 जा 3, 3 2 जा 6 आला. 3.14 इंटू 2 6.28 आला आणि 14 चा स्क्वेअर 196, 6 चा स्क्वेअर 36 आणि या दोघांचा गुणाकार 84. या ठिकाणी या तिघांची सम करा बेटा. 316 येते. ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट आणि इकडचं मल्टिप्लिकेशन करा. 6.28 इंटू 316. आन्सर काय येतं? 1984. मल्टिप्लिकेशन केल्यावर 1984.48 सेंटीमीटर क्यूब, 1984.48 सेंटीमीटर क्यूब हे आन्सर या ठिकाणी आलं.
विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, आपल्याला हे स्लांट हाईट हे आहे, हे जे स्लांट हाईट आहे त्याला आपण एच म्हणलेला आहे. स्ट्रेट हाईट जी आहे ती एच आहे आणि ही स्लांट हाईट आहे थोडीशी अशी स्लाइड झालेली, आणि या स्लांट हाईटला यल आपण काढला कसा, तर रूट मध्ये एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 चा स्क्वेअर, R1 मायनस R2 चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हा एच स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये R1 मायनस R2 चा स्क्वेअर, हा तुम्हाला यल इथून मिळतो. आणि मग आपल्याला हा पाय यल R1 प्लस R2 हा फॉर्म्युला सरफेससाठी, त्याच्यानंतर याच्या टोटल सरफेससाठी हा, आणि हा या ठिकाणी व्हॉल्यूमसाठी हे आपण या ठिकाणी काढतो. कळलं सर्वांना? याचं फर्स्ट पेज बघा बेटा, याचं फर्स्ट पेज बघा, हे कसं काढलेलं आहे. इझी आहे, थोडंसं फोकस द्यायचंय, व्यवस्थित पाहायचंय, इमॅजिनेशन करून सोडवायचंय आणि कॉन्सन्ट्रेशन द्यायचंय. ठीक आहे, बघून घ्या सर्वांनी काय कशा पद्धतीने या ठिकाणी घेतलंय. सेकंड आला लक्षात. चला नेक्स्ट घ्यायचंय आपल्याला, याच्यानंतर नेक्स्ट घ्यायचंय. हा नेक्स्ट पेज आहे, आलं लक्षात, हा नेक्स्ट पेज आहे. आता याच्यानंतर आपण पुढचं बघूयात. याच्यानंतर आता आपण क्वेश्चन 3 बघूयात. क्वेश्चन 3 काय रे, क्वेश्चन 3 काय, फक्त फिल इन द ब्लँक्स आहेत, ते फिल इन द ब्लँक्स भरायचे. काय दिले त्यांनी फिल इन द ब्लँक्स मध्ये, द सरकम बघा, सरकमफरन्स इज इक्वल टू 2 पाय आर आणि हा 132 दिले. ठीक आहे, आपल्याला काय काढायचंय, इथं व्हॅल्यू ठेवायचे, ह्या 2 ह्या पायच्या जागी या ठिकाणी 3.14 ठेवायचे. ठीक आहे, 3.14 ठेवा किंवा 22/7 पण ठेवलं तरी चालतं. ठीक आहे, आणि मग इथं किती येतं याचं केल्यानंतर बेटा 21 सेंटीमीटर येतं, R1 21 सेंटीमीटर येतं. पुन्हा नंतर या ठिकाणी सर्वच घेतलेला आहे. सरकमफरन्स या ठिकाणी सरकमफरन्स 2 इज इक्वल टू 2 पाय R2 इज इक्वल टू 88. या ठिकाणी R2 ची व्हॅल्यू आहे, पायची व्हॅल्यू ठेवा या ठिकाणी 22/7, हा 22/7 पायची व्हॅल्यू 22/7, 7 वरती जातो, 7 इथं जातो, आणि मग या ठिकाणी तुम्ही काढू शकता किती येतं, 14 आन्सर येतं. ठीक आहे, 14 आन्सर. त्याच्यानंतर स्लांट हाईट कशी काढायची, स्लांट हाईट साठी या ठिकाणी यल साठी बेटा, यल साठी या ठिकाणी हे दिलेलं आहे. यल साठी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला दिलाय एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 चा स्क्वेअर. या ठिकाणी एच किती आहे, एच बघा दिलंय या ठिकाणी 24, आणि या ठिकाणी R1 आणि R2 किती आहे, R1 बघा, R1 21 आलं, R2 आलं 14, ह्या 21 मधून 14 गेले, R1 आणि R2 7 राहिले, 21 मायनस 14 हा R1 आणि R2 आहे, 7 इथं लिहिलं. या दोघांचा 24 आणि 24 चा स्क्वेअर किती येतो, 24 चा स्क्वेअर 576 येतो, बरोबर आहे, मायनस 7 चा स्क्वेअर 49 किती येतं बेटा, हा प्लस करायचा आहे, किती येतं 625 रूट मध्ये, हे कुणाचं आहे 625 स्क्वेअर 25 चा आहे, त्यामुळे आपण बाहेर काढलं आणि हा 25 चा स्क्वेअर म्हणून सांगितला. त्याच्यानंतर बघा कर्ड सरफेस एरिया ऑफ द फर्स्ट टर्म, फॉर्म्युला त्यांनीच दिलाय पाय R1 प्लस R2 यल इकडे तरी घेतलं तरी चालतं. हा पायला पाय ठेवला आणि इथं गुणाकार, काही नाही ब्रॅकेट आहे म्हणजे गुणाकार. R1 किती आहे बेटा, R1 या ठिकाणी किती आहे, R1 आहे 21, R1 किती आहे या ठिकाणी, R1 आहे 21, R1 21 आणि R2 किती आहे, R2 आहे 14, हा 21 R1 आणि R2 14 आहे. दोघांची सम करा बेटा, या दोघांची सम 21 आणि 14 35 होतं. ह्या दोघांच्या चौकोनसाठी मी इथं 35 ठेवलं, आणि हा यल म्हणजे इथला मल्टिप्लिकेशन, हा यल किती आहे, यल काढलाय आपण 25, हा यल काढलाय आपण 25, तो 25 इथं ठेवला, किती आला आन्सर 2750 स्क्वेअर सेंटीमीटर. मला इथं प्रश्न वाचावा लागला का, प्रश्न वाचावा लागलाच नाही, कारण ऑलरेडी त्यांनी दिले तेच मी सोडवत गेलो. प्रश्न तुम्ही पण वाचू शकता वरती, काही वाचण्याची गरज नाही, ऑलरेडी सगळं त्यांनी ब्रॅकेट मध्ये दिलेलं होतं, तेच आपण लिहिलं आणि एक एक आपण करत गेलो. काही अवघड होतं का मला सांगा, काही सुद्धा अवघड नाही, फिल इन द ब्लँक्स भरायचं होतं. हा काही प्रश्न पडणार नाही, केवळ तुम्हाला कळावा, सोडवता यावा याच्यासाठी सांगितलंय. विद्यार्थी मित्रांनो 7.2 प्रॅक्टिस सेट अगदी लहान होती, आपली संपलेली आहे. याच्यानंतर आपण पुढची प्रॅक्टिस सेट बघूयात. छान अभ्यास करा, छान राहा. थँक्यू सो मच.